एक प्रेम असेही भाग 29. या कथेचे आधीचे भाग वाचण्यासाठी चॅनलवर भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे. कृपया कॉपी करू नका. प्लीज प्लीज तू करशील ना त्याचा सांभाळ? सुगंधा आपला थरथरता हात पुढे करून क्षीण आवाजात म्हणाली. तिच्या आवाजात दुःख तर होतंच, पण डोळ्यात मात्र एक आस होती. शिवांशने एक नजर तिच्या त्या हातावर टाकून तिच्या चेहऱ्यावर नेली आणि तीच नजर बाजूलाच पाण्यात झोपलेल्या त्या जीवावर टाकली. जो आपल्या आईच्या या दुःखातून बेखबर निवांत झोपला होता. चेहऱ्यावर एक गोड स्मित हसू होतं. ते हलके गुलाबी नाजूक ओठ छान असे रुंदावले होते, तर डोळे मात्र अजूनही मिटून होते. सुगंधा सुद्धा त्या जीवाकडे डोळे भरून पाहत होती. कदाचित शेवटचं. त्या जीवाला नजरेत भरून आपला शेवटचा प्रवासाला निघत होती, पण तिचं काळीज मात्र अजूनही ते करायला मानत नव्हतं. पण ती सुद्धा नियतीपुढे हतबल होती. म्हणून तर जाण्या अगोदर ती आपल्या त्या छोट्याशा कापसाच्या गोळ्याला आपल्या सगळ्यात विश्वासू मित्राच्या हातात सोपविणार होती. शिवाजला तिला तसे बघून भरून आले आणि त्या दोघा मायलेकांची ताटातूट बघून त्याचे डोळे सुद्धा पाण्यानं तुडुंब भरून आले. त्याने हळूच जाऊन पाण्यातल्या त्या जीवाला अलगद आपल्या हातात उचलून घेतलं. तसा तो जीव जागा झाला आणि टुकूर टुकूर शिवांशला बघू लागला, जणू ओळखच करून घेत होता. शिवांशने जसं त्याच्यावरून आपला हात फिरवला, त्याने लगेच शिवांचे बोट आपल्या छोट्या छोट्या मुठीत धरून घेतले आणि इतके घट्ट पकडले की शिवांश प्रयत्न करून सुद्धा ते सोडवू शकत नव्हता. किंबहुना त्याला ते सोडवायचे नव्हते. कदाचित नियतीनेच त्यांचे हे नाते जुळवून आणले होते. शिवांश त्या बाळाला घेऊन सुगंधाजवळ आला. त्याने हळूच तो बाळ सुगंधासमोर धरले. तशी सुगंधाने त्या बाळाला आपल्या हातात घेतले आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप खूप किसेस घेऊ लागली. सोबतच रडत सुद्धा होती. तिने एकदा आपल्या जीवाला छातीशी कवटाळून धरले आणि खूप खूप रडू लागली. अचानक तिचा श्वास कमी पडू लागला. तसा तो चिमुकला सुद्धा माहिती नाही का, पण रडू लागला आणि आपल्या आईच्या चेहऱ्यावर आपले छोटे छोटे हात मारू लागला. पण आता सुगंधाला त्याला धरून ठेवणे कठीण झाले. तिचे शरीर ढिलं पडू लागलं आणि तिने शिवांशला पाहिलं. तसा शिवांश समोर झाला, तर सुगंधाने शिवांशच्या हातात त्या बाळाला दिलं आणि त्याला एक नजर पाहिलं. तर शिवांशने सुद्धा त्याला नजरेनेच होकार दिला. तसा सुगंधाने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले डोळे मिटले. तर शिवांशने बाळाला आपल्या छातीशी लावले आणि तो रडू लागला. त्यानंतर शिवांशने सगळी हॉस्पिटल फॉर्मॅलिटी पूर्ण केली आणि शिवांश सुगंधाची बॉडी घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडला. नंतर त्याने सुगंधाचं विधिवत अंतिम संस्कार केलं आणि तो त्या बाळाला घेऊन घरी आला.
जहागीरदार निवास. शिवांश छोट्या बाळाला घेऊन घरी आला तर हॉलमध्ये बसलेल्या राजीवजी आणि पौर्णिमाजी यांचं लक्ष त्याच्यावर गेलं. पण जसे त्यांनी शिवांच्या हातात छोटं बाळ बघितलं, ते दोघेही उठून उभे झाले आणि त्याला पाहू लागले. त्यांच्या डोळ्यातले प्रश्न शिवांशच्या नजरेतून सुटले नाही. आणि तो तसाच बाळाला घेऊन आत आला. पौर्णिमाजी समोर होऊन त्या बाळाला बघू लागल्या तर राजीवजी सुद्धा बघत होते. शिव, हे बाळ, हे कुणाचे बाळ आहे आणि तुझ्याजवळ कसे? याची आई कुठे आहे? पौर्णिमाजी दाराकडे पाहू लागले. त्यांना वाटत होतं की शिवांशने कुण्या गरजूला आणले असेल, म्हणून त्या तशा बघत होत्या. आई, हा माझा मुलगा आहे, शिवांश म्हणाला. पण ते ऐकून मात्र पौर्णिमाजी आणि राजीवजी धक्का बसल्यासारखे झाले आणि शिवांशला बघू लागले. शिवांश पुढे काही बोलणारच की हातातला बाळ रडू लागला. तर शिवांश मात्र आता घाबरला. त्याला समजतच नव्हते की त्याला शांत कसे करावे. त्याने आयुष्यात कधी कुठल्या छोट्या बाळाला शांत केलं नव्हतं, पण आज परिस्थितीने त्याला एका बाळाचा बाबा केला होता. शिवांश आपल्या हातात हलवत शांत करू लागला, पण तो चिमुकला काही केल्या शांत होत नव्हता. तर त्याचं ते केविलवाण रडणं पौर्णिमाजी यांना सहन झालं नाही आणि त्यांनी शिवांच्या हातून त्या बाळाला आपल्या हातात घेतले आणि शांत करू लागले. ओ बाळा, शांत हो. पण तो काही केल्या शांत होत नव्हता आणि आपले छोटे छोटे हात पौर्णिमाजीच्या यांच्या छातीकडे नेत होता. कदाचित त्याला भूक लागली असेल म्हणून तो आईच्या दुधाकडे धाव घेत होता. पौर्णिमाजी यांनी लगेच मेडला एका वाटीत दूध आणि चम्मच घेऊन यायला सांगितलं. तशी मेड लगेच पौर्णिमाजी यांनी सांगितल्याप्रमाणे वाटीत दूध आणि चम्मच घेऊन आली. तर पौर्णिमाजी त्या बाळाला चम्मचने दूध पाजू लागल्या. पण त्या जीवाला तर आईच्या छातीला लागून दूध प्यायची सवय झाली होती. दोन 3 दिवसच खरी, पण त्याने आईच्या छातीला लागून दूध पिले होते. तो पान्हा त्याला आता सुद्धा आपल्या तोंडात घ्यायचा होता, म्हणून त्याचे हात पौर्णिमाजी यांच्या छातीजवळ जायचे आणि तो टोह फोडून रडत होता. पौर्णिमाजी यांनी खूप प्रयत्नाने त्याला थोडं पाजलं. नंतर तो बाळ झोपून गेला. पौर्णिमाजी यांनी तिथेच आपल्या मांडीवर त्याला झोपविलं. बाळ झोपल्यावर पौर्णिमाजी आणि राजीवजी शिवांशला बघू लागले. तर शिवांशने त्यांना सगळं सांगितलं. हॉस्पिटल, सुगंधापासून सगळं. ते ऐकून त्या दोघांना सुद्धा खूप भरून आले. सोबतच त्या बाळासाठी सुद्धा वाईट वाटू लागले. पण त्यांनी शिवांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि अशा प्रकारे तो बाळ म्हणजे चिकू शिवांश जागीरदार म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवांशला हे सगळं आठवू लागलं आणि त्याचे डोळे पुन्हा वाहू लागले. सांग ना शिवांश, मग तुला आम्ही काय म्हणायचं? पौर्णिमाजी म्हणाल्या. तो माझा बाळ आहे आई, आणि मी त्याचा बाबा. हो,
मीच चिकूचा बाबा आहे आणि हीच माझी ओळख आहे. दुसरी कुठलीही नवीन ओळख मला नको आहे, शिवांश म्हणाला आणि पौर्णिमाजी यांना बघू लागला. मग तुला तुझी ओळख पुसलेली चालत नाही, तर तिथे तू स्वतः प्रियाची ओळख पुसतो आहेस, हे कळत नाही तुला? ती मुलगी तुझ्या आयुष्यात आली तेव्हापासूनच तिने चिकूला जीव लावला, आईची माया प्रेम दिलं आणि आज तू तिच्या त्या खऱ्या प्रेमाला सावत्र असा डाग लावतो आहेस. हीच किंमत आहे का तिची तुझ्या नजरेत? तुझ्या मनाला तरी ते पटतंय का? सांग ना. प्रिया, आपली प्रिया असे काही वागेल? पौर्णिमाजी रागाने शिवांशला बोलून प्रियाकडे इशारा केला, पण अचानक त्यांचा हात खाली झाला आणि ते प्रिया म्हणून ओरडल्या. तसे आतापर्यंत खाली असलेली शिवांशची नजर आणि राजीवजी दोघांनीही त्या दिशेने पाहिलं, तर त्यांना प्रिया तिथे कुठेही दिसली नाही. अहो प्रिया, प्रिया कुठे गेली? पौर्णिमाजी कापड्या आवाजात म्हणाल्या. तसं आतापर्यंत शांत बसणारा शिवांचं हृदय मात्र प्रियाच्या काळजीने धडधडू लागले. तर राजीवजी आणि पौर्णिमाजी सैरभैर होऊन इकडे तिकडे बघू लागले. अहो कुठे गेली असेल पोर? आधीच तर तिची अवस्था बरी नाही, त्या शिवचे बोलणे तिच्या जिव्हारी लागले आहेत. अशात तिला काही झालं तर? पौर्णिमाजी प्रियाच्या काळजीने म्हणाल्या. आधी तुम्ही शांत व्हा, आम्ही बघतो बाहेर तिला, तुम्ही सुद्धा इथे बघा, आलोच आम्ही. बोलून राजीवजी प्रियाला शोधायला बाहेर पडले. तर पौर्णिमाजी तिथेच त्या फ्लोअरवर बघू लागल्या. शिवांशला आता काही सुचत नव्हतं. त्याचं मन त्याला भीती घालत होते. चिकूच्या बाबतीत जे झालं ते कुणाच्याही हाती नव्हतं. तो एक अपघात होता, जो ध्यानीमनी नसतानाही घडला होता. पण जर आता प्रियाला काही झालं तर त्याला जबाबदार सर्वस्वी तो असणार, असे त्याचे मन त्याला सांगत होते. कारण रागात शिवांश प्रियाला असं काही बोलून गेला जो त्याला बोलायला नको होते. त्याने प्रियासारख्या स्वच्छ मनाच्या मुलीवर सावत्रपणाचे शिंतोडे उडवले होते, ज्याने प्रियाच्या कोवड्या मनाला अशी काही जखम झाली होती जी कदाचित आता भरणे अशक्य होती. प्रियाचे मन किती हळवं आणि नाजूक आहे हे शिवांश चांगल्या प्रकारे जाणून होता. तरीही रागात भान हरवून तो ते कडवे बोल बोलून गेला, जे त्याला स्वतःबद्दल सुद्धा सहन झाले नसते. आणि म्हणून आता तो प्रियाच्या काळजीत डोके धरून बसला होता. ती ठीक असावी, तिला काही नको व्हायला, इतकंच त्याचं मन चिंतित होते. आतल्या आत देवाला साकडं घालत होते. कारण प्रियाला जर काही झाले तर तो स्वतःला कधीच माफ करणार नव्हता. याची शिक्षा ती नक्की स्वतःला करून घेणार होता. मन तर त्याचं सुद्धा होत होतं जाऊन प्रियाला शोधावं, पण त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हतं. कदाचित
अपराध भावनेने ते जड झाले होते. म्हणून तो तिथेच डोक्याला हात लावून बसला होता. इकडे पौर्णिमाजी त्या फ्लोअरवर जवळजवळ सगळाच कानाकोपरा बघत होत्या. तिथे असणाऱ्या प्रत्येकांजवळ स्वतः जाऊन चौकशी करत होत्या. कधी कधी तर त्या प्रियाचे फोटो दाखवत सुद्धा विचारत होत्या. पण त्यांना प्रिया किंवा प्रियाची माहिती कुठेच मिळत नव्हती. भेटणारा प्रत्येक व्यक्ती नाहीचे इशारे देत पुढे जात होता. तसं पौर्णिमाजी यांना प्रियाच्या काळजीने भरून येत होतं आणि त्यांच्या मनात भीती घर करत होती. त्या राहून राजीवजी यांना फोन करून प्रियाची खबरबात घेत होत्या. पण त्यांना सुद्धा आतापर्यंत प्रिया गवसली नव्हती. एकीकडे चिकू तर दुसरीकडे प्रिया. दुहेरी परिस्थिती जहागीरदार कुटुंबावर ओढावली होती. कुठे असेल प्रिया? काही झालं तर नसेल ना तिला? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की वाचा. आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर आणि सपोर्टवर मी पुढील भाग लिहित असते.